मीराचं पहिलं पाऊल बाहेरच थांबलं. तिला असं वाटत होतं की तिचं पाय कोणीतरी बाहेर ओढत आहे. मीराला अजिबात वाटलं नव्हतं की दीपा वहिनी अशी बोलेल. किती उत्साहाने आपल्या घरी कायमचं जायचं आहे म्हणून ती आली होती. ज्या घरात तिचं बालपण गेलं होतं, तिची पाठवणी याच घरातून झाली होती आणि तेच घर आज परक झालं आहे. असं पण कधी होईल असा तिने कधीच विचार केला नव्हता. मीराची आई रडत होती, पण दीपा वहिनीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. तिला तिची सासू रडत आहे याचं काहीच घेणं देणं नव्हतं. माझ्यामुळे आईला रडायला लागत आहे. आईचं रडणं पाहून मीरा आल्या पावली माघारी चालली होती. पण जायच्या आधी ती तिच्या वहिनीला म्हणाली की, वहिनी, तू हे विसरू नकोस की तुला पण एक मुलगी आहे. देव ना करो आज जी परिस्थिती माझ्या आईवर आली आहे ती परिस्थिती तुझ्यावर कधी येऊ नये. ननंदचं बोलणं ऐकून दीपाला एवढा राग आला की ती रागाने लाल लाल झाली आणि म्हणली, तू काही बोलण्याची हिंमत करू नकोस. जे तू बोलत आहे ती वेळ कधीच माझ्या आयुष्यात येणार नाही. मी माझ्या मुलीला तुझ्यासारखे संस्कार लावणार नाही. तुझ्यासारखी माझी मुलगी घर अर्ध्यावर सोडून येणार नाही. वहिनी, मी माझ्या मजबुरीने ते घर सोडून आले आहे, पण तुम्ही मला आधार दिला नाही. काहीच हरकत नाही वहिनी. मी माझ्या भाचीचं कधीच तिचं वाईट होऊ दे असं म्हणणार नाही, पण कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे वहिनी, आजपासून सांभाळून राहा. कधी तुझ्यावर ही वेळ येईलच की ज्यावेळेस तुला कोणाचे तरी आधाराची गरज असेल. एवढं बोलून मीरा तेथून निघून गेली. मीराची आई खूप वेळ रडत होती, परंतु दीपाच्या दगडाच्या काळजाला पाझर फुटलं नाही. मीराचा भाऊसुद्धा दगड बनल्यासारखा नुसता उभा होता. आपल्या बायकोला तो एक शब्दसुद्धा बोलला नाही. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कधी कधी आपल्या बहिणीसाठी जगाबरोबर लढणारा भाऊ आपल्या बायकोपुढे गप्प राहतो हे माहीत असून की आपल्या बहिणीची काहीसुद्धा चूक नाही. रुक्मिणीताईला 2 मुलं होती. एक होती मीरा आणि दुसरा होता अर्जुन. अर्जुन हा मोठा होता आणि मीरा ही छोटी होती. अर्जुन आणि मीरामध्ये 7 वर्षाचा फरक आहे. अर्जुनची बायको दीपा जरा ठिसक्या स्वभावाची आहे. दीपाला एक मुलगी वृंदा आहे. दीपा स्वतःला खूप शहाणी समजत होती. तिच्यापुढे ती कोणालाच किंमत देत नव्हती. मीराची 12वी झाली आणि दीपाने घरात एकच दिंडोरा पेटला की काही पण करून ह्या वर्षात मीराचं लग्न करायचं. मीराची आई दीपाला म्हणाली की, सुनबाई, अजून माझ्या मुलीला थोडं शिक्षण करू दे, त्यामुळे तिला स्वतःच्या पायावर उभा राहता येईल. अहो सासूबाई, अजून किती शिकवता तिला? 12वी झाली आहे, बाद झालं. रुक्मिणीताईने आपल्या सुनेला विनंती केली की आपल्या नणंदचं आताच लग्न करू नकोस. तुमच्यासारख्या आयांमुळेच मुली बिघडत आहेत. जास्त शिकवल्या की मुली डोक्यावर नाचतात. 12वीच बाद झाली. मी सुद्धा जास्त शिकली नाही. माझ्या आईवडिलांनी 10वी झाली की लगेच शिक्षण बंद केलं आणि 2 वर्षांनी लग्न केलं. अगं दीपा, तुझ्या आईवडिलांना काहीतरी वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी ते केलं. ते त्यांचे विचार आहेत. पण लग्न झाल्यावर आम्ही तुला सांगितलं होतं की तू पुढचं शिक्षण घेऊ शकते, पण तुला शिक्षण आवडत नाही, त्यामुळे तू नको म्हणाली. कमीत कमी मीराला शिकण्याची इच्छा आहे, तिला शिकू दे. हे बघा सासूबाई, या घराची पूर्णपणे जबाबदारी माझा नवरा घेत आहे. त्याच्याशिवाय घरात दुसरं कोणच कमवणार नाही. जेवढं आमच्याकडून शक्य होतं तेवढं आम्ही मीराचं शिक्षण केलं. आता फक्त तिचं लग्न होईल. शेवटी आम्हाला पण आमचं आयुष्य बघायचं आहे. कुठपर्यंत आम्ही फक्त तुमच्यातच गुंडाळून राहू? दीपाने तिच्या मनात जे काय आहे ते सगळं सांगून टाकलं. दीपाने एकदा विचार केला म्हणजे केलाच. तिच्या विचारापुढे
अर्जुनची पण जाण्याची हिंमत नव्हती. शेवटी पाहुणे बघण्यासाठी सुरुवात केली. मीरासाठी एक स्थळ आलं. मुलाकडचे त्यांना काहीसुद्धा हुंडा वगैरे नव्हता पाहिजे, फक्त नवरी आणि नारळ. त्यामुळे मुलगा कसा आहे, त्याचे घरचे कसे आहेत, काहीसुद्धा चौकशी न करता लग्नाला होकार दिला. 4 महिन्यापूर्वीच मीराचं लग्न जयसोबत झालं होतं. जय हा 1 नंबरचा दारुडा माणूस होता. दारू पिऊन येऊन घरी मीराला शारीरिक मानसिक त्रास द्यायचा. हे जयसाठी सगळं नॉर्मल होतं. लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दारू पिऊन मीरासोबत बंद खोलीमध्ये तिचा नवरा मीरासोबत एखाद्या जनावरासारखा वागला होता. पण लाजकाजं ती मीराने कुणाला काही सांगितले नाही. परंतु आता हे दररोजच होऊ लागलं. जयच्या स्पर्शामध्ये मीराला अजिबात प्रेम वाटत नव्हतं. तो फक्त आपली वासना पूर्ण करत होता. 10 दिवसांनी तिला सगळं सहन झालं नाही. तिने तिच्या सासूला सगळं काही सांगितलं. तिच्या सासूने तिला उत्तर दिले की मीरा, हा तर तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे. यात तुझा नवरा नवीन काय करत आहे आणि अशा गोष्टी कोणाला सांगतात का गं? अगं, कमीत कमी विचार करून तरी बोलत जा. आणि तू आता लहान आहे का? तुला हे सहन होत नाही का? सासूला बोलत आहे, जरा विचार करून बोलत जा. सासूच्या पुढे मीरा नंतर काहीच बोलू शकली नाही. मीराने तिच्या नणंदला पण सांगितलं की मला असा त्रास होत आहे. परंतु तिची नणंदने पण तेच उत्तर दिलं जे तिच्या सासूने दिलं होतं. तिला ही गोष्ट दीपा वहिनीला सांगू वाटत होती, परंतु तिचा स्वभाव पाहून मीराची हिंमतच होत नव्हती. तिने एकदा आपल्या आईला सांगितलं होतं आणि तिच्या शरीरावरचे जखमा झाल्या होत्या ते सुद्धा तिने दाखवल्या होत्या. शेवटी आईचं काळीज आपल्या मुलीला किती वेदना होत असतील याची कल्पनासुद्धा त्यांना करवत नव्हती. आम्ही तुझ्या नवऱ्याला देवाचा दर्जा देतो आणि तोच नवरा राक्षसासारखा आपल्या मुलीसोबत वागत आहे. अशा गोष्टी ती आपल्या मुलाला स्पष्ट रूपात सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी या गोष्टी आपल्या सुनबाईला दीपाला सांगितल्या. पण दीपाने आपल्या मीराचं दुःख समजून घ्यायचं टाकून उलट त्यांनाच 2 गोष्टी सांगायला लागली आणि त्यांना गप्प राहण्यासाठी सांगितलं. ती तिच्या सासूला म्हणाली की आता हिचं लग्न झालं आहे. जर तुम्ही विचारसुद्धा करू नका की हिला महागारी आणण्याचा, आणि मी सुद्धा आणि अर्जुनसुद्धा हिला महागारी आणणार नाही. दीपा म्हणाली, या गोष्टी मी माझ्या नवऱ्याला कशी सांगू? हे काय बोलण्यासारख्या गोष्टी आहेत का? तुम्ही उलट तुमच्या मुलीला आपल्या नवऱ्याला खुश कसं ठेवायचं हे शिकवा आणि हे असल्या गोष्टी येऊन मला सांगत जाऊ नका. रुक्मिणीताई पण दीपापुढे गप्प बसल्या. पण काल रात्री तर जयने तर हद्दच पार केली. रात्री 1 वाजता तो पूर्ण फुल नशेमध्ये घरी आला. जय मीराला एवढा मारत होता की तिच्या तोंडातून रक्त येत होतं आणि त्याने दार लावलं होतं. मीरा खूप मोठ्याने ओरडत होती, परंतु कोणसुद्धा तिला वाचवायला आलं नाही. हे तर नवरा बायकोमधील भांडण आहे, त्यामुळे कोणीच या दोघांच्या भांडणात पडलं नाही. फक्त मीराचं ओरडणं ऐकत होते, ते पण आपल्या घरात बसून. काय माहीत मीराला कुठून हिंमत आली आणि तिला एक काठी दिसली आणि त्याच काठीने तिने जयला मारलं आणि त्या मारलेल्या काठीने जय खाली पडला. तोपर्यंत मीरा त्या खोलीतून बाहेर निघाली. जयचं ओरडणं ऐकून सगळे जयकडे पळाले त्याला वाचवण्यासाठी. सगळे पळाले, परंतु मीरासाठी कोणसुद्धा गेलं नाही. मीरा कशीबशी त्या घरातून पळून पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तिने आपल्या नवऱ्याबद्दल जयबद्दल सगळं काही सांगून FIR केली. पोलीस लगेच जयला घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि तिथेच माहेरचं कोणतर म्हणून तिच्या भावाला सुद्धा फोन करून बोलावलं होतं आणि सासरचे पण आता मीराला ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे नाईलाजाने
अर्जुन तिला आपल्यासोबत घेऊन आला. परंतु तिने घरात पाऊल पण ठेवलं नव्हतं तोपर्यंत तिच्या वहिनीचं बोलणं सुरू झालं. काय घेण्यासाठी आली आहेस तू आता, महागारी मीरा? सगळ्या समाजात आमची बदनामी करून टाकली आहेस तू. ह्याच्यापेक्षा चांगलं तर रात्री तुझा नवरा मारत होता त्यावेळेस तू मेली असती तर चांगलं झालं असतं. एका नवऱ्याला सुद्धा तू सांभाळू शकली नाही. खबरदार या घरात पाऊल टाकशील तर. शेवटी त्यानंतर ती आपली महागारी निघून गेली. परंतु त्यानंतर मीरा कशी आहे, काय करत आहे, बरे आहे ना, याविषयी काही चौकशी केली नाही. हा प्रसंग रुक्मिणीताई सहन करू शकल्या नाहीत आणि काही दिवसातच त्या हे जग सोडून गेल्या. फक्त त्यांना कळालं होतं की मीराने जयला घटस्फोट दिला आहे आणि ह्याच्याशिवाय त्यांना काहीच माहीत नव्हतं. दिवस, महिने, वर्ष असे चालू होते. आज एवढ्या वर्षानंतर दीपा आपली मुलगी वृंदामुळे टेन्शनमध्ये होती. हुंड्यासाठी आपल्या मुलीला सासरचे घेऊन जात नव्हते आणि अर्जुनची पण एवढी परिस्थितीत नव्हती की वृंदाच्या सासरच्या माणसांना 4 चाकी देऊ शकेल. वृंदाला सुद्धा तिच्या सासरच्या माणसांनी मारलं होतं आणि तिला तिच्या माहेरी आणून सोडलं होतं आणि जाताना सांगून गेले होते की जेव्हा 4 चाकीची बंदोबस्त होईल तेव्हाच आम्ही तुमच्या मुलीला घेण्यासाठी येऊ. वृंदाला आता सासरी जावं वाटत नव्हतं आणि जायचं पण नव्हतं. त्यामुळे वृंदा आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्यासाठी ती दीपा आणि वडिलांसोबत एका वकिलापाशी आली होती आणि वकिलाचा असिस्टंट त्यांची केस ऐकून घेत होता. तो म्हणाला की मॅडम आता येतच असतील, तुम्ही 2 मिनिट थांबा. तेव्हाच बाहेरून वकिलाचा ड्रेस घालून एक मॅडम आली. मॅडमला पाहून दीपा आणि अर्जुन दंग झाले. ती होती मीरा. ही तीच मीरा होती जिला तिच्या वहिनीने दीपाने दरवाजे बंद केले होते. मीराने सुद्धा त्यांना ओळखलं होतं परंतु ती आपली गपचूप उभी राहिली. तुम्ही तिथे उभ्या का आहात मॅडम, इथे येऊन बसा. अचानक मीराचा असिस्टंट बोलला. वकिलांनी ओळख करून दिली की ह्या ॲडव्होकेट मीरा मॅडम आहेत. मग त्याने मीराला वृंदाच्या केसबद्दल सांगितलं. हे ऐकल्यानंतर मीरा दीपाकडे पाहू लागली पण दीपा रडत आपल्या नणंदच्या पाया पडली. खरंच तुझा आणि सासूबाईचा तळतळाट मला लागला. मला माफ कर मीरा, मला माफ कर. असिस्टंट आश्चर्यचकित होऊन मीराकडे पाहिले. मग मीराने त्याला सगळं सांगितलं आणि ती दीपाला म्हणाली की वहिनी, माझा तळतळाट लागला नसेल परंतु आईचा जरूर लागला असेल. कारण का एखाद्या मुलीला त्रास झालेला कोणत्याच आईला पाहवत नाही आणि त्या मुलीला तुम्ही आधार द्यायचा टाकून तिला किती जलील केलं हे तिच्या आईच्या आत्म्याला माहीत असतं. माझं तर नशीब चांगलं होतं म्हणून मी जी केस लढत होती त्या वकील काकाने मला मुलगी मानलं आणि मला शिकवून ह्या पदावर आणलं. पण वहिनी, कुणाची वेळ कशी येईल कधीच सांगता येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या तोंडावर ताबा ठेवावा. मीराने वृंदाची केस लढवली आणि तिला न्याय मिळवून दिला. हुंड्यामुळे तिच्या सासरच्या माणसांना मीराने चांगलीच अद्दल घडवली. परत काही दिवसांनी तिच्या सासरचे वृंदाला नेण्यासाठी आले. झालं गेलं विसरून वृंदासुद्धा त्यांच्यासोबत गेली. परंतु आता वृंदाला तिच्या सासरचे हुंड्यामुळे त्रास देत नव्हते. परंतु त्यानंतरसुद्धा मीराने आपल्या माहेरी पाऊल ठेवलं नाही. कारण का तिच्या दुःखामुळे तिची आई गेली होती. हे मीराला सारखं सतावत होतं आणि ज्या घरात आई नाही त्या घरात पाऊल टाकून मीरा काय करणार आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.